तर नमस्कार मंडळी, चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आपण एका आज नवीन विषयावरती बोलणार आहेत. म्हणजे आपलं बऱ्याच ठिकाणी अकाउंट असतं. मला काही सोशल मीडियाचे अकाउंटसुद्धा माहीत नाहीत. मला एवढं जास्त नाही सांगायचं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब जे आहे ते बऱ्याच ठिकाणी आपण वापरत असतो आणि बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत असतो. ॲक्च्युली आपलं टार्गेट पण पूर्ण झालेलं असतं. 2 पटीनं टार्गेट झालेलं असतं. सबस्क्राईब, व्ह्यूज, लाईक आणि वॉच टाईम सगळं काही पूर्ण झालेलं असतं. भले मग इंस्टाचं असू द्यात किंवा यूट्यूबचं असू द्यात किंवा फेसबुकचं असू द्यात, सगळ्या गोष्टींचं चॅनलचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. पण आपल्याला कुठेच फळ नाही. म्हणजे कुठलंच चॅनल आपल्याला मोनेटाईज होत नाही आहे किंवा कुठल्याच चॅनलच्या ॲड वगैरे येत नाही. ते काय येत नाहीत ते मी सांगत आहे तुम्हाला. जर तुम्ही ॲट अ टाईम जर तुम्ही एकाच वेळेस इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूब या तिन्ही ठिकाणी एकाच टायमिंगला जर पोस्ट करत असताल एकच व्हिडिओ, तर तुमच्या तिन्ही आय डीला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण काही गोष्टी अशा आहेत, यूट्यूबचे जे नियम आहेत ते फेसबुकला परमिशन नाही आणि फेसबुकच्या नियमाला इंस्टाची परमिशन नाही. त्यामुळे बरेच गोंधळ होतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशा छोटे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करत असते. कारण तुमचा सपोर्ट हीच आमची खरी ताकद आहे आणि व्हिडिओ बनवायला उत्साह येतो एका कमेंटवरून. तर मला हे सांगायचं आहे, जर तुम्ही इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूब या 3 ठिकाणी एकाच वेळेला ॲट अ टाईम जर व्हिडिओ टाकत असाल तर बिलकुल ठीक नाही आहे. आणि एकच व्हिडिओ जर 3 ठिकाणी टाकत असाल तर तेही ठीक नाही. जर तुम्ही इंस्टामध्ये बऱ्याच एडिटिंगसाठी ऑप्शन दिलेले आहेत, यूट्यूबनं तेवढे दिलेले नाहीत, तर इंस्टामधलं एडिटिंग जे आहे ते फेसबुकला चालत नाही आणि फेसबुकला जे एडिटिंग आहे ते यूट्यूबला चालत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुमचा वेगवेगळा व्हिडिओ असला पाहिजे. किंवा तुम्ही वापरलेला ऑडिओ, जर तुमचा स्वतःचा ऑडिओ असेल तर तो कुठल्याही चॅनलवरती जगभरातल्या कुठल्याही चालतो. पण कुठल्या तरी गॅलरीतून तुम्ही साऊंड वापरत आहेत, म्युझिक वापरत आहेत, तर तो वापरणं कितपत योग्य आहे? अजिबात नाही. यूट्यूबचा फेसबुकला चालत नाही, फेसबुकचा इंस्टाला चालत नाही, इंस्टाचा फेसबुकला नाही, फेसबुकचा यूट्यूबला नाही. जर तुम्ही एकाच गाण्यावरती व्हिडिओ काढला असेल फेसबुकला, तर तो फक्त फेसबुकलाच चालतो, इंस्टाला आणि यूट्यूबला चालत नाही. तिथे त्याला परमिशन नाही. भले मग तुम्हाला व्ह्यूज दिसत असतील, कमेंट दिसत असतील, पण तो वॉच टाईम कट झालेला तुम्हाला जाणवत असेल. कारण फेसबुकचं आणि इंस्टाचं यूट्यूबला परमिशन नाही आहे, इंस्टाचं आणि यूट्यूबचं फेसबुकला परमिशन नाही, आणि फेसबुकचं गाणं आणि यूट्यूबचं गाणं त्याला इंस्टाला परमिशन नाही. त्यामुळे तुमचा जो चॅनल जो आहे, सबस्क्राईबर वगैरे दिसतात, तर तो चॅनल मोनो व्हायला प्रॉब्लेम येतो आणि होत नाही. आणि पुन्हा 1 वर्षानंतर तो मायनसमध्ये चालला जातो आणि सबस्क्रायबर तसेच राहतात. आणि पुन्हा ते टार्गेट आपण तीच कंटिन्यू चुकी करत असताल, तर भले मग 1 वर्षात नाही तर दुसऱ्या वर्षातही तुम्ही तीच चुकी करत असताल, तर तुमचा चॅनल मोनेटाईज कुठलाच होणार नाही ना, फेसबुक, यूट्यूब, इंस्टा कुठलाच नाही ना. त्यामुळे तुम्ही फेसबुकचा सॉन्ग वापरत असाल तर तो फेसबुकलाच अपलोड करा. आणि तुम्ही जेव्हा यूट्यूबला करायचं आहे अपलोड, तेव्हा यूट्यूबच्या गॅलरीतून सर्चिंगमधूनच तिथलंच सॉन्ग असलं पाहिजे, ऑडिओ असलं पाहिजे, तरच चॅनलला फायदा आहे. आणि जर तुम्हाला इंस्टा वापरायचं असेल तर तिथलं इंस्टा गॅलरीमधलंच इंस्टाचंच सॉन्ग तिथे वापरायला लागेल. नाहीतर मग अन्यथा तुमच्या चॅनलला धोका आहे आणि डिमॉनेटाईज होतात. बऱ्याच जणांचे फेसबुक, इंस्टा आणि यूट्यूब जे चालवतात गाण्यामध्ये, सॉन्गवरती, त्यांचं डिमॉनेटाईज होतं. त्याचं कारण हेच आहे. त्याच्यामुळे वेळीच दक्षता घ्या चॅनलची. उगाच व्ह्यूज आणि सबस्क्रायबर गोळा करून कधी फायदा होत नाही. त्याला टार्गेट पूर्ण केल्यावरती, त्याचं अचीव केल्यावरती आपल्याला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही इकडचं सॉन्ग तिकडे, तिकडचं इकडे, कॉपीराईट दाखवत नाही पण ते क्लेममध्ये येतं आणि त्यासाठी आपल्याला मोनेटाईजसाठी ऑप्शन येत नाही. आणि यूट्यूब स्वतः परमिशन देत असतं की तुम्ही मोनोसाठी अप्लाय करा म्हणून. पण सगळं टार्गेट पूर्ण आहे, पण तुम्ही इकडचं तिकडे सगळं कॉपीराईट, इकडे कॉपी पेस्ट, इकडचं तिकडं फॉरवर्ड करत आहेत फक्त व्हिडिओ, तर कधीच मोनेटाईज होणार नाही. त्यामुळे
त्यामुळे दक्षता घ्या, काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. एक कमेंट जरूर करा, लाईक करा. चला तर मग भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.